नमस्कार मंडळी, मी चैताली. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. हा बिझनेस मी घरूनच चालवते. ऑर्डरप्रमाणे मी स्मॉल बॅचेसमध्ये फ्रेश थालीपीठ भाजणी बनवून देते. जसे मला ऑर्डर्स मिळतात तसं मी फ्रेश भाजणी बनवून देते. 7-8 महिन्यांपूर्वी मी हा बिझनेस सुरू केला होता. फूड लायसन्स काढलं होतं आणि थोडी इन्व्हेस्टमेंट केली होती. जसं की एक वजन काटा घेतला होता, थोडं धान्य घरातलं वापरलं, थोडं धान्य मी विकत आणलं आणि पॅकिंगसाठी साधे प्लॅस्टिकचे पाऊच वापरले होते सुरुवातीला. जसं जसं मला वाटलं पॅकेजिंगमध्ये बदल करायला पाहिजे तसं नंतर मी बदल करत गेली. आत्ता मला ही 1 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर होती इगतपुरीमधून आणि माझा सिलेंडर संपला होता, म्हणून मी या छोट्या शेगडीवरती ही फ्रेश भाजणी आता भाजणार आहे. आधी 1 कप चहा घेतला आणि मग भाजणी भाजायला सुरुवात केली. हा बिझनेस सुरू केल्यापासून मला छोट्या छोट्या ऑर्डर्स येतात, 1-1 किलो 2-2 किलोचे. माझी मैत्रीण तर 5 किलोसुद्धा घेऊन जाते तिच्या मम्मीला देण्यासाठी आणि बहिणींना देण्यासाठी. जे खूप हेल्थ कॉन्शियस लोक आहेत आणि वर्किंग आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही आहे, ते सुद्धा मला थालीपीठ भाजणीची ऑर्डर देतात आणि ते सुद्धा माझ्याकडनं 2-2 किलो थालीपीठ भाजणी बनवून घेतात फ्रेश. खूप लोक मला बोलतात, घरचे सुद्धा बोलतात, कशासाठी करतेस 1 किलो 2 किलो, कशाला तू तुझा वेळ त्याच्यामध्ये टाकतेस. पण मग मला असं वाटतं ठीक आहे, 1-1 किलो 2-2 किलो आत्ता ऑर्डर्स येतात, ते थोडेफार पैसे आपण कमवणे आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. थोडं काय किंवा जास्त हे महत्त्वाचं नाही आहे, पण फायनान्शियली इंडिपेंडंट असणं महत्त्वाचं आहे. मुलं लहान होते म्हणून जॉब करू शकत नव्हती एवढे वर्ष आणि आत्ता कुठे थोडंसं असं मला वाटलं आहे की आता मला काहीतरी मार्ग दिसला आहे आणि त्यातनं मला थोडंफार इन्कम येते आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी मी माझा पूर्ण वेळ देते आहे, पूर्ण जीव ओतून काम करते आहे. ऑर्डर छोटी असू दे किंवा मोठी, मी माझा तेवढंच जीव ओतून काम करते. जॉब करण्यासाठी एवढा वेळ पण नाही आहे, कारण मला घरचं सगळंच बघावं लागतं. मुलांची शाळा, घरातली सगळी कामं आणि या कामात आता मला खूप म्हणजे या कामाची मला आता आवड झाली आहे. माझं आवडीचं काम आहे. स्त्रियांचा बराचसा वेळ हा किचनमध्येच जातो आणि खूप महिला आहेत ज्यांनी किचनमधून बिझनेस सुरू केला आहे आणि त्यांचा आज मोठा ब्रँडसुद्धा झालेला आहे. असे खूप उदाहरण आहेत आपल्यापुढे. तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते, मी थालीपीठ भाजणीमध्ये कोणते कोणते साहित्य वापरते. तर थालीपीठ भाजणीसाठी मी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ ही धान्य आणि डाळी वापरते आणि काही बेसिक मसाले, धने, जिरे आणि ओवा. सगळे धान्य मी स्वच्छ निवडून घेते, भाजून घेते. एक एक धान्य भाजून घेते ॲट अ टाईम. फक्त मुगाची डाळ आणि उडीद डाळ हे दोन्ही डाळी एकत्र भाजते, कारण त्या दोन्ही एकत्र भाजून होतात. आणि धने, जिरे आणि ओवा या तिन्ही गोष्टी पण मी एकत्रच भाजून घेते. धने, जिरे, ओवा भाजताना थोडंसं मीडियम गॅसवर भाजावं लागतं. 2-3 मिनटं भाजून गॅस लगेच बंद करायचा आणि भाजणी भाजून झाल्यावर धने, जिरे, ओवा लगेच त्यात मिक्स करायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं, कारण तो अरोमा आहे ना त्यात लगेच मिक्स होतो. भाजणी मी पूर्ण गार झाल्यावर दळून आणून ठेवली होती आदल्या दिवशीच. आता हे दुसऱ्या दिवशी मी पॅकिंग करते. मला पार्सल पाठवायचं आहे इगतपुरीला. मी कॅनवावर शिपिंग लेबल बनवून प्रिंटआउट काढून आणली होती स्टेशनरी शॉपमधून आणि बॉक्स किराणा दुकानामधून घेतला पार्सल पाठवण्यासाठी. आणि एक अर्धा किलोचे 2 पॅकेट घेतले, कारण आत्ता माझ्याकडे 1 किलोचं स्टँडअप पाऊच नाही आहे. मी फक्त अर्धा किलो आणि 200 ग्रामच्या पॅकिंगसाठीच आणले होते. ऑनलाईन इंस्टाग्रामवरून ऑर्डर होती 1 किलो थालीपीठ भाजणीची. स्टिकर लावून घेतले आणि स्टॅम्प मारत होती तारखेचं आणि MRPचं. हे पार्सल पॅकिंग करून मी एजन्सीमध्ये घेऊन गेले होते, पण त्या एजन्सीमधून इगतपुरीला पार्सल जात नव्हतं, म्हणून मग मी पोस्टात गेले. पोस्टातही वेळ लागेल असं बोलले होते, 2-4 दिवस तर जातीलच. म्हणून मी अजून एक एजन्सी बघितली, म्हणजे तिथे जाऊन चौकशी केली, तर तिथेही सेम सांगितलं 2 दिवस लागतील.
आणि पोस्टातला आणि त्या दुसऱ्या एजन्सीचा रेट पण सेम होता पार्सल पाठवण्यासाठी. मग मी तिकडेच दिलं. मला असं वाटलं तिथून तरी जेणेकरून लवकरात लवकर तरी पोहोचेल. बिझनेस सुरू केल्यानंतर मला सुद्धा खूप गोष्टी नव्याने माहिती झाल्या. मला एवढं माहिती नव्हतं आधी. तुम्हाला माझी बिझनेस जर्नी पाहायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर माझ्या इन्स्टा पेजवर जा आणि मला DM करा. अजून मी बिझनेस नंबर घेतला नाही आहे, म्हणजे घेतलेला आहे पण तो अजून चालू नाही झाला आहे. चालू केल्यावरती मी नक्की सांगेन. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.